हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल पाटील व्लॉग्स 9849। तर आज मी तुम्हाला कुर्ला देवीचं मंदिर दाखवणार आहे। मी गेल्या टाइमला त्याचा शॉर्ट टाकला होता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी नवीन मंदिर आणि जुनं मंदिर तुम्हाला दाखवेन। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुर्ला देवीचं नवीन मंदिर। तर आता आपण जाऊन बघूया कुर्ला देवीचं नवीन मंदिर। भेटूया, एक मिनिट। हे कुर्ला देवी मंदिरचं हॉल आणि हे 12 मानकरी आणि स्थानिक सल्लागार समिती याचं होर्डिंग आहे। हे पावनादेवीचं मंदिर जे आमच्या अख्ख्या वाडीने मिळून बांधलं आहे, ते गांगोचं मंदिर। आणि ह्या मंदिरचं नाव माझ्या लक्षात नाही, आय रिमेंबर। हे कुर्लादेवीचं नवीन मंदिर जे बांधलं आहे, तिथे आपण चालत जातो आहे। आणि ही आमची धनू, जिला मी आज घेऊन आली आहे। तर चला जाऊया मंदिरात। हे मंदिर आता आपण राहतो आहे मंदिराच्या आतमध्ये, तुम्हाला दाखवीन मंदिरातली सुंदर कुर्लादेवीची मूर्ती। हे मंदिर हल्लीच आमचा टिप्पर झाला, त्याच्यामुळे हे कलरिंगचं वगैरे काम केलं आहे। तर आता जाऊया आपण मंदिरात। मी गेल्या टाईमला मंदिरचा खालून फोटो काढून तुम्हाला एक शॉर्ट्स पाठवलेला। गाईज, आपण आता चालत मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहे। तर चला आपण आज जाऊया। आता आम्ही चप्पल काढतो आधी। तर आता आपण चप्पल काढलं आहे। ह्या दीपमाळी आणि हे मंदिर। तर चला आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया। ह्या घंटा आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया। ही मागून आपली धनू येते। तर चला आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया। मंदिरातला LED आपण चालू केला आहे खास तुमच्यासाठी। हा मंदिरचा दरवाजा, हे बघा, म्हणजे गाभाऱ्याचा दरवाजा। तर आता आपण ओपन करूया आणि जाऊया आतमध्ये। हे कुर्लादेवीची मूर्ती, ज्याचं खास तुम्हाला दर्शन द्यायसाठी मी घेऊन आली आहे। हे आपला बाप्पा, ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती, हे शिवलिंग आणि हे असं मंदिर। तर गाईज, आता आपण जाऊया मंदिराच्या गोल फेऱ्या मारायला। तर आता आपण फेऱ्या मारतोय मंदिराच्या गोल, म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्याच्या आतमध्ये गोल। तर गाईज, मी तुम्हाला बोलले त्याच्याप्रमाणे मी तुम्हाला कुर्लादेवीच्या मंदिराच्या आतमध्ये घेऊन आली आहे। आणि तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला मराठीतून हवे आहेत व्लॉग्स की हिंदीमधून। म्हणजे मी तसा एडिटिंग करेन आणि तुम्हाला तसे व्लॉग्स अपलोड करून देईन। त्याच्यामुळे मला नक्की कळवा तुम्हाला मराठीतून हवे आहेत की हिंदीमधून हवे आहेत। तर गाईज, आता आपण एक फेरी कंप्लीट करून, म्हणजे प्रदक्षिणा घालून देवीच्या गाभाऱ्याच्या समोर उभे आहोत। हे कुर्लादेवीचं मंदिर मी तुम्हाला सांगितलेलं तसं। हे हल्लीच नवीन बांधलं आहे, आय थिंक 2023मध्येच नवीन बांधलं आहे। तुम्ही बघू शकता, सुंदर काम केलं आहे मंदिराचं। मंदिरात आल्यावरती एकदम प्रसन्न छान वाटतं। तर गाईज, असं म्हणतात की मंदिरात आल्यावरती लगेच जायचं नसतं, थोडा वेळ देवाच्या सानिध्यात बसायचं असतं। तर आता आपण थोडा वेळ बसूया इथे मंदिरात। खूप छान व्ह्यू आहे इकडचा, मी तुम्हाला इकडचा व्ह्यूसुद्धा दाखवणार आहे। खूप दिवस व्लॉगिंग केलं नव्हतं, शॉर्ट्स अपलोड केले नव्हते। आज मी आय थिंक एक शॉर्ट्स अपलोड केला आहे आणि दुसरा उद्या करेन। या व्हिडिओचं एडिटिंग करेन आज, उद्या आणि परवा हा व्हिडिओ पण अपलोड करेन। सो मी म्हटलं की तुमच्यासाठी आज नवीन व्लॉग घेऊन येऊयाच, कारण खूप दिवस झालेले आपण व्लॉग एकही मी अपलोड केला नव्हता। एकच व्लॉग अपलोड केलेला, पण तुमचा हवा तसा प्रतिसाद मिळत नाही। तर सो तुम्ही प्लीज व्लॉग्स बघा, सबस्क्रायबर वाढवा, म्हणजे मी तुम्हाला अजून छान छान प्रकारचे व्लॉग्स देईन।
सो गाईज तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे व्लॉग्स हवेत किंवा नेचर्स ब्युटीवाले शॉर्ट्स हवेत. मी मंदिरं वेगवेगळी ठिकाणं तुम्हाला दाखवीनच. आय विल ट्राय टू गिव्ह माय बेस्ट. पण तुम्ही मला सांगाल नक्की कमेंटमध्ये मला सांगितलं तुम्हाला मराठीतून व्लॉग हवेत की हिंदीमधून, कारण आय थिंक जास्त तर पब्लिक हिंदी असल्यामुळे हिंदीतून व्लॉग. पण मी प्रेफर केलं की आता माझी मदर टंग तर मराठी आहे, मग मराठीमधून करावे व्लॉग्स. बट तुम्ही मला जसं कळवाल तसे मी व्लॉग करेन. सो ट्राय करेन. तर तुम्हाला कुर्ला देवीचं मंदिर कसं वाटलं ते मला नक्की सांगा. मी तुम्हाला अजून इकडे व्ह्यू वगैरे सगळं दाखवेनच, पण मला नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट नक्की करा. मी कधी कधी ना हे सांगायला विसरते लास्टला, म्हणून म्हटलं आत्ता लक्षात येतं सांगून टाकावं, कारण बिकॉज हे पण मेन आहे. मी म्हणजे असं मी पण नवीनच व्लॉगिंग शूट करते. मी खूप असं व्लॉगमध्ये बघितलं हे सांगतात लास्टला, पण माझ्या लक्षात राहत नाही. सो तुम्ही मला सपोर्ट करा खूप. मी ट्राय करेन तुम्हाला अजून खूप बेस्ट व्हिडिओ द्यायला. सो प्लीज. हे कुर्लादेवीच्या मंदिराच्या पाठीमागे एक मंदिर आहे, लिंगाचं मंदिर. ते पण हल्लीच 2024मध्येच बांधलं आहे. इथे डोंगर आहेत, आजूबाजूला पूर्ण डोंगरांची रांग आहे. मी तुम्हाला बोललेले की तुम्हाला व्ह्यू दाखवते, तसाच हा व्ह्यू आहे पूर्ण कंप्लीट. आणि गाईज तुम्हाला मी मगाशी दाखवलेलं लिंगाचं मंदिर. ही आपली धनू इथे मोबाईलवरती कोणाची चॅटिंग करते आहे माहीत नाही, पण चॅटिंग करते आहे ती. तर हिला मी घेऊन आले सोबत आज माझ्या तर ती बिचारी यूट्यूबवरती स्क्रोलिंग करते. तर इथे तुम्हाला कबूतर पण दिसतील बघा. इथे खूप सारे नेचर्स ब्युटी आहे. यू कॅन नॉट इमॅजिन इतकी नेचर्स ब्युटी आहे. हे मंदिराचं खालून म्हणजे हे आवार आहे मंदिराचा. तर चला आता आपण धनू झालं का तुझं, जाऊया पुढे. चला आता मग आपण पुढे जाऊया. हे आता खुर्ची वगैरे राहिली आहे तशीच. तर चला आपण देवीकडे आता परत आलो आहोत. हे गाईज आता आपण मंदिरातून बाहेर जातोय. बाहेरच्या साईडला तुम्हाला व्ह्यू दाखवायचं मी प्रॉमिस केलं आहे, सो मी दाखवणारच आहे व्ह्यू. तर चला आता आपण पुढे जाऊया. सॉरी जर एडिटिंगमध्ये काय प्रॉब्लेम झाला असेल. मी बघितलं गेल्या टाईममध्ये व्हिडिओमध्ये ॲक्शन वेगळे होत होते आणि माझं वर्डिंग वेगळीकडे जात होतं, पण ते हल्लीच व्लॉग करायला स्टार्ट करायचं तुम्ही समजून घ्याल असं मला वाटतं. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. गाईज हे आमच्या समोरच्या 2 दीपमाळी आणि हे बघा नेचर्स ब्युटी, ओव्हरलोडेड विथ नेचर्स ब्युटी थोडक्यात. तर आता आपण चप्पल घालूयाच. आधी परत एकदा देवीचं दर्शन घ्या मंदिराचं. इथून पण तुम्हाला खूप छान सनराईज सनसेट पॉईंट मिळेल, तुम्ही बघू शकता. ही नेचर्स ब्युटी, ओव्हरलोडेड विथ नेचर्स ब्युटी थोडक्यात. खूप छान अशी नेचर ब्युटी आहे इथे, तुम्ही बघू शकता सनसेट सनराईज. मी आणि धनू तुम्हाला आता घेऊन जातोय पावना देवीच्या मंदिरात, कारण हा ब्लॉग मोठा होईल असं वाटत नाही म्हणून आम्ही मोठा करायसाठी थोडक्यात जातो आहोत आता पावना देवीच्या मंदिरात. आता तुम्हाला मी ते थोडीफार नेचर्स ब्युटी दाखवली. सगळंच एकदम दाखवलं तर जरा सस्पेन्स नाही राहणार ना, म्हणून जरा सस्पेन्स तुमचा तसाच ठेवायसाठी म्हणून ती सगळी नेचर्स ब्युटी मी तुम्हाला अजून दाखवेनच. आणि सोबत आता दुसऱ्या मंदिराकडे जाऊया. तर आता आपण जाऊया खाली. तर चलो आता आपण खाली जाऊया मस्तपैकी. बोलले जसं नेचर्स ब्युटी यू कॅन सी हिअर. तुम्ही आता सारखी नेचर्स ब्युटी बोलते, बट नेचर ब्युटी आहेच एवढी की नेचर ब्युटी सोडून तोंडात शब्दच येत नाही. तर गाईज प्लीज सपोर्ट आवर चॅनल. हां तुम्हाला एक खूप मोठा प्रश्न पडला असेल, पाटील ब्लॉग्स 9849ला जो फोटो आहे ना तो माझ्या भावाचा आहे. मी माझा भाऊ अजून एका पण ब्लॉगमध्ये नाही. सो तो असतानाच एक नवीन ब्लॉग मी ट्राय करेन तुम्हाला देण्यासाठी, पण त्याची स्कूल असते सो मग तो नसतो, त्याच्यामुळे मग तो नसतो जास्त तर माझ्यासोबत. पहिल्या ब्लॉगमध्ये माझी आत्या होती, आता माझी धनू आहे. शी इज ऑल्सो माय सिस्टर वन ऑफ. तर आता मी तुम्हाला घेऊन जाते पावना देवीच्या मंदिरात. हे मंदिर पूर्ण आमच्या वाडीने बांधलं आहे, तर मी तुम्हाला दाखवते. ह्याचं उद्घाटन 14 फेब्रुवारी 14 नोव्हेंबर 2024 रोजी झालं आहे. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा गाईज आता आपण मंदिरामध्ये जाऊया. सो मी तुम्हाला तर मंदिरामध्ये घेऊन जाते.
गाईज तुम्ही हे बघू शकता, इथे सगळ्यांची नावं आहेत ज्यांनी ज्यांनी पैशाने किंवा कामाने हेल्प केली आहे, तर तुम्ही बघू शकता. तिकडच्या खांबाजवळ पण आहेत, मी तुम्हाला दाखवते. बघू शकता तुम्ही, इथे लहान मुलांपासून जेवढ्या बायका पण कामाला आहेत सगळ्यांचे नावं आहेत. हीच आमच्या वाडीची खासियत आहे की सगळीजण एकत्र मिळून काम करतात. तर तुम्हाला तर मी मंदिरात घेऊन जाते आतमध्ये. तर गाईज हे मंदिर, आणि हे बघा तुम्ही बघू शकता इथे आवाज घुमतोय. आणि हे बघा पाटील परिवार 2023 रोजी हे बनवून घेतलं होतं. खूप छान मंदिर आहे हे सुद्धा, पावना देवीचं, म्हणजे आमच्या कुर्लादेवीच्या मोठ्या बहिणीचं. तुम्ही बघू शकता. सो गाईज आता आम्ही दोघी घरी जातोय. तर तुम्हाला थोडक्यात मी सगळं दाखवायचा प्रयत्न केला. जर तुम्ही सांगितलं की अजून डिटेलमध्ये व्लॉग कर म्हणून ह्याच्याविषयी, तर मी परत एकदा तुमच्यासाठी ह्याच प्रकारचा एखादा व्लॉग किंवा ह्याच मंदिराविषयी विशेष माहितीचा एक व्लॉग बनवून तुम्हाला दे. आता मला तुम्हाला कुर्लादेवीच्या जुन्या मंदिरात न्यायचं आहे, म्हणते आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये जाऊच. तर सो तुम्ही असेच व्लॉगला प्रेम देत राहा आणि जरा समजून घ्या. आणि तुम्ही मला नक्की सांगा तुम्हाला मराठीतून व्लॉग हवे आहेत की हिंदीमधून. मी तसे वेगवेगळी ठिकाणं वगैरे बघीन आणि तुम्हाला तिथे नक्की असं म्हणजे दाखवीन सगळं. सो जर व्लॉग एडिटिंगमध्ये काही प्रॉब्लेम होत असेल तर समजून घ्या. हल्लीच व्लॉग एडिटिंग स्टार्ट केलं आहे. सो तुम्ही प्लीज प्रेम द्या, लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा. सो भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये आणि असेच बनवून राहा फक्त आणि फक्त पाटील व्लॉग्स 9849 मध्ये. बाय बाय गाईज.